कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. आज मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये शबिस्ता फिरोज सौदागर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे वडील फिरोज सौदागर हे त्यांच्या प्रचाराची सध्या धुरा सांभाळत आहेत. त्याचबरोबर वहिदा सौदागर या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या त्या कन्या आहेत. फिरोज सौदागर माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण खास अशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्ते. तुमच्या पत्नी वहिदा सौदागर यापूर्वी नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. हो. महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पद ही भूषवलेलं आहे. आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे म्हणून आम्ही मुस्लिम प्रोग्रेसिव्ह संघटना जी आमची आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढवत आहोत. गेल्या 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव कामाच्या जोरावर आणि माझी मुलगी जी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे, शिकलेली आहे आणि पूर्वीचा अनुभव आणि आत्ता आम्ही ह्या इलेक्शनला एक नवीन विजन आणि एक नवीन कामाची पद्धत घेऊन आम्ही या इलेक्शनला सामोरे जात आहोत. वहिदा सौदागर ज्यावेळी नगरसेविका होत्या किंवा महिला व बाल कल्याण सभापती पदावर त्या रुजू होत्या, त्यावेळी तुमच्या खाली त्यांनी बरंचसं विकास काम केलेलं आहे. हो, त्याचा 100%. साक्षीदार मी स्वतः आहे. तर त्या काळात त्यांनी केलेली विकास कामं सांगा. महिला बाल कल्याण समिती सभापतीपद मिळाल्यानंतर सर्वात महत्वाचं होतं की या ठिकाणी जी गोरगरीब महिला आपल्या या ठिकाणी आमच्या या प्रभागामध्ये जे गोरगरीब बहुजन समाजाच्या महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना इथं ICU रूमची सगळ्यांची मागणी होती की दवाखान्याची परिस्थिती बरोबर नाही आहे, दवाखाना व्यवस्थित नाही आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काम करायला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं, पहिल्या स्टार्टला तिथं ICU तिथं आम्ही चालू केलं आणि त्याच्यामध्ये 80 लाख रुपयाचा खर्च आला तिथं. आणि चांगल्या पद्धतीच्या एक्सरेच्या मशीन्स वगैरे त्या ठिकाणी केल्या आणि ते एवढं सुसज्ज केलं की एखाद्या महिलेचा प्रसूतीचा काळ जो असतोय त्यावेळी आता तिथं जर तुम्ही गेला आता जरी बघितला तर 2000 मध्ये त्या महिलेचं काम होऊन जाते प्रसूतीत. आणि बाहेर जर तुम्ही बघितला डिलिव्हरीला तर लाख 1.5 लाख रुपये करायला लागतात. हो. असं आमची जी कामाची पद्धत होती ना ती 100% बरोबर होती. लोक आमच्या बरोबर त्यावेळी पण होते, आता पण आहेत. आता पण लोकांनी मी आता खरं म्हणजे मुलगीला तिचं म्हणजे शिक्षण आहे चालू आहे तिचं अजून शिक्षण आणि त्या पद्धतीने तिला कशा पद्धतीने आता प्रेझेंट करायचा हा माझ्या डोक्यात विचार होता. पण लोकांच्यातून झालं की नाही असू दे तुम्ही निवडणूक ही लढवायला लागते आणि तुम्ही तुमच्या मुलगीला प्रेझेंट करा. नवीन यंगस्टर आहे तरुण आता सगळे पक्ष म्हणतात की तरुणाईला वाव द्या, तरुणाई यायला पाहिजे आपल्या राजकारणात समाजकारणात यायला पाहिजे. पण आम्ही काय केलं, आम्ही मुस्लिम प्रोग्रेसिव्ह संघटनेच्या माध्यमातून आम्ही तरुण उमेदवारच उभा केला आणि ह्या तरुण उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही एक लोकांमध्ये एक संदेश पण देतोय की नवीन जे सळसळतं रक्त जे आहे ते 100% काम करणार आणि ह्या निवडणुकीला यशस्वी होऊन दाखवणार. आता ह्या मधल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात प्रशासक आहेत महापालिकेवर आणि प्रत्येक प्रभागात तक्रार आहे की प्रशासक असल्यामुळं प्रत्येक प्रभागात विकास कामं झालेली नाहीत किंवा नागरी समस्या उद्भवलेल्या आहेत. या प्रभागातील प्रमुख नागरी समस्या काय आहेत? बघा प्रशासक काळामध्ये आम्ही 2015 ते 2020 या काळामध्ये आम्ही भरपूर काम केलं. हो. 1 वर्ष कोरोनामध्ये गेला. हो. म्हणजे कामाला जे मिळालेली होती ती कामाला फक्त 4 वर्ष मिळाली. हो. आणि त्या 4 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपयाची काम केली. 30 ते 40 वर्षामध्ये ह्या जवाहरनगर सरनाईक वसाहत यादव कॉलनीमध्ये एक ही कुठं ड्रेनेज लाईन झालेली नव्हती. रस्ते सगळे मोडकळलेले, रस्ते नव्हते, गटारी नव्हत्या, लाईट्स नव्हत्या. 4 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये आम्ही 10 ते 12 कोटी रुपयाचा निधी आणून प्रभागामध्ये शक्य आहे तिथं रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन, पिण्याची पाईपलाईन आणि लाईट्स याची व्यवस्था आम्ही केली. ज्या ठिकाणी कोर्ट मॅटर आहे त्या ठिकाणचे रस्ते राहिले ते थोडेसे, पण ते पण आता ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये ते कोर्टाचे निकाल लागतील, ते मग रस्ते होऊन जातील. आणि आम्ही एक विजन काय समोर ठेवलेलं आहे की या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिलांच्यासाठी एखादा एक या ठिकाणी पलीकडे आरक्षित जागा आहे, तिथं दवाखाना जो आहे तो 6 गुंठ्यामध्ये दवाखाना तिथं आहे, पण तो दवाखाना कशा पद्धतीने चालू करता येईल ते आमचं सगळ्यात मोठं विजन असणार आहे. आता जर पुन्हा नागरिकांनी जर संधी दिली
तर या प्रभागासाठी नवीन काही संकल्पना आहे का? किंवा नवीन असे विकासात्मक कोणतं काम करणार आहात का? 100% करणार आहे आम्ही. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 13 आता जेवढा मोठा प्रभाग आहे, त्या सगळ्या प्रभागामध्ये जी आपली एम-एस-सी-बीची लाईन आहे, एम-एस-सी-बीची ते अंडरग्राउंड करायचा आमचा विचार आहे. ती एम-एस-सी-बीची लाईट अंडरग्राउंड करणे, मुलींच्यासाठी एखादं सायन्स कॉलेज चालू करणे. त्याचबरोबर या ठिकाणी जे आता खेळाचे मैदान आहेत, त्या खेळाच्या मैदानावर चांगले प्रशिक्षक आणून या ठिकाणी फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू तयार करणे, ही पण आमची संकल्पना असणार आहे. मुलींच्यासाठी बॅडमिंटन असतील, स्विमिंग कोचेस असतील, स्विमिंगमध्ये ते चांगल्या पद्धतीचे कोच त्याच्यामध्ये आणून ते पण प्रशिक्षण देण्याचं आम्ही काम करणार आहे. खेळावर सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित करणार आहे. जेणेकरून नवीन मुलांची, तरुणांची जे त्यांचं शरीर जे आहे, ते व्यायामानं सुदृढ राहू दे आणि ती ती मुलं जी आहेत, ती चांगलं शिकून शरीर सुदृढ घेऊन चांगल्या मार्गाला लागून चांगल्या हुद्द्यापर्यंत पोहोचू देत. ही आमची संकल्पना 100% राहणार आहे. शबिस्ता सौदागर या आता फळा या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. होय. तर मतदारांना किंवा नागरिकांना काय आव्हान कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करू शकतोय, की आम्ही 2000 ते 2005 पासून आम्ही समाजकारणात काम करतो. समाजकारणात आहोतच. लोकांची सेवा करणे, समाजसेवेची आवड असल्या कारणानं शोभिस्ताला पण कसं ते लहानपणापासूनच बाळकडून मिळालेलं आहे तिला, की लोकसेवेची आवड आहे तिला पण लोकसेवेची आवड आहे. तिच्या मम्मीनं, आम्ही काम केल्या कारणानं ती पण लोकांच्या सेवेमध्ये 100% राहणार आहे. तर लॅब टेक्निशियन म्हणून तिचा कोर्स आहे. ती जी करत आहे, त्या त्या माध्यमातून पण ती लोकांची सेवा करणार. सेवाभावी वृत्ती घेऊनच आम्ही या इलेक्शनला सामोरे जात आहोत आणि मला 100% असं वाटतंय, की लोक आपल्याला यावेळी पुन्हा एकदा चान्स देतील आणि पुन्हा माझी मुलगी नगरसेविका म्हणून या प्रभागातून निवडून येईल. सौदागर साहेब, प्रचाराच्या धामधुमीत तुम्ही वेळात वेळ काढून कोल्हापूर ब्रेकिंगशी संवाद साधला, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद.